एज्रा अध्याय 7। यानंतर पारसाचा राजा अर्थहशस्त याच्या कारकिर्दीत एज्रा बिन सराया बिन अजर्या बिन हिल्किया बिन शल्लूम बिन सादोक बिन अहिटूब बिन अमर्या बिन अजर्या बिन मरोयात बिन जरह्या बिन उज्जी बिन बुक्की बिन अबिशुवा बिन फिन्हास बिन एलाजार बिन अहरोन मुख्य याजक होता। हाच एज्रा बाबेलाहून गेला। हा इस्रायलांचा देव परमेश्वर याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता। त्याचा देव परमेश्वर याचा वरदहस्त त्याजवर होता, म्हणून राजाने त्याचा सारा मनोरथ पूर्ण केला। इस्रायल लोक, याजक, लेवी, गायक, द्वारपाळ व नथिनीम यातले काही जण मिळून अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी यरुशलेमेस गेले। राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षाच्या 5व्या महिन्यात एज्रा यरुशलेमेस जाऊन पोहोचला। पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस तो बाबेलाहून निघाला। देवाचा वरदहस्त त्याजवर असल्यामुळे तो 5व्या महिन्याच्या प्रतिपदेस यरुशलेमेस पोहोचला। परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्रायलास त्यातले नियम व निर्णय शिकविण्याचा एज्राने निश्चयच केला होता। एज्रा याजक शास्त्री असून परमेश्वराची आज्ञावचने व त्याने इस्रायलास विहित केलेले नियम यात पारंगत होता। त्यास अर्थहशस्त राजाने जे पत्र दिले त्याची नक्कल ही स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक यास राजाधिराज अर्थहशस्त इत्यादी मी असे फर्मावितो की माझ्या राज्यातील जे इस्रायल लोक व त्यांचे जे याजक व लेवी आप खुशीने यरुशलेमेत जाऊ इच्छित असतील त्यास तुझबरोबर जाण्याची परवानगी आहे। तुझजवळ जे देवाचे धर्मशास्त्र आहे तदनुसार यहुदा व यरुशलेम यांची स्थिती आहे किंवा कसे याचा तपास करावा म्हणून राजा व त्याचे 7 मंत्री याजकडून तुला रवाना करण्यात येत आहे। यरुशलेम निवासी जो इस्रायलांचा देव त्यास राजाने व त्याच्या मंत्र्यांनी स्वसंतोषाने अर्पण केलेले सोने व रुपे तू न्यावे। तसेच जेवढे सोने रुपे साऱ्या बाबेल प्रांतात तुला मिळेल आणि लोक व याजक यरुशलेमेतील आपल्या देवाच्या मंदिराप्रित्यर्थ जे स्वसंतोषाचे अर्पण देतील ते सर्व तू न्यावे। तू त्या पैशाचे बैल, मेंढे, कोकरे व त्याबरोबरची अन्नार्पणे व पेयार्पणे ही हयगय न करिता खरेदी करून यरुशलेमेतील तुमच्या देवाच्या मंदिरात असलेल्या वेदीवर अर्पावी। जे सोने रुपे शिल्लक राहील त्याचा विनियोग तुला व तुझ्या भाऊबंदास योग्य वाटेल तसा आपल्या देवाच्या इच्छेप्रमाणे करावा। तुझ्या देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी जी पात्रे तुला देण्यात येत आहेत ती यरुशलेमेच्या देवासमोर सादर कर। याहून आणखी देवाच्या मंदिरास लागणारे जे तुला द्यावे लागेल ते राजभांडारातून घ्यावे। मी अर्थहशस्त राजा महानदाच्या पश्चिमेकडील सर्व भांडाऱ्यास अशी आज्ञा करीत आहे की एज्रा याजक जो स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत आहे तो जे काही तुम्हापाशी मागेल ते सर्व ताबडतोब त्यास द्यावे। रुपे 100 किक्कारपर्यंत, गहू 100 कोरपर्यंत, द्राक्षारस 100 बथपर्यंत, तेल 100 बथपर्यंत व लागेल तेवढे मीठ देण्यात यावे। जी काही आज्ञा स्वर्गीचा देव करील ती बरहुकूम स्वर्गीच्या देवाच्या मंदिरासाठी करण्यात यावे। राजा व त्याचे पुत्र यांच्या राज्यावर त्याचा रोष होईल
असे का होऊ द्यावे? तसेच आम्ही असे फर्मावितो की देवाच्या या मंदिरातील जे कोणी याजक, लेवी, गायक, द्वारपाळ, नथीनिम व इतर सेवक असतील त्यांच्यापासून खंडणी, कर अथवा जकात घ्यावयाची नाही. हे एज्रा, तुला तुझ्या देवाने ज्ञान दिले, त्याच्या योगे शास्ते व न्यायाधीश यांची नेमणूक कर. तुझ्या देवाचे नियमशास्त्र जाणणाऱ्या अशा त्या महानदाच्या पश्चिमेकडील साऱ्या रहिवाशांचा त्यांनी न्याय इन्साफ करावा आणि त्या संबंधाने जे अज्ञानी आहेत त्यास तुम्ही शिकवावे. जे कोणी तुझ्या देवाच्या धर्मशास्त्राप्रमाणे आणि राजाच्या कायद्याप्रमाणे वागणार नाहीत त्यास ताबडतोब शासन करावे. प्राणदंड, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती अथवा कैद यातील कोणतीही शिक्षा त्यास करावी. यरुशलेमातील देवाचे मंदिर शोभिवंत करावे अशी इच्छा राजाच्या मनात ज्याने उत्पन्न केली आहे तो आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर धन्य. राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार यांची मजवर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर याचा मजवर वरदहस्त होता. त्यामुळे हिम्मत धरून मजबरोबर जाण्यासाठी इस्रायलातील प्रमुख पुरुष मी एकवट केले.